नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कपिल पाटील, कृषी सल्लागार. आता समजा आता प्रत्येक सीझनमध्ये समजा वन्य प्राण्याचं खूप शेतकऱ्यांना त्रास होते. वन्य प्राण्यासाठी त्रास होते वेळेस तुम्हाला त्याचा चांगला सोपा आणि साधा उपाय सांगतोय. त्यासाठी आपण काय करायचं, रानडुकराचा त्रास किंवा हरणांचा त्रास किंवा आपले काही प्राणी असतात, ते सुटाळ प्राणी असतात, त्यांच्यासाठी एक मुख्य ते एक सल्फर घ्यायचं. सल्फर विटेबल ग्रॅन्युल सल्फर घ्यायचं. सल्फर कोणत्या पण कंपनी चालतंय. हे सल्फर काय करायचं, काळं जळका ऑइल घ्यायचं. काळं जळका ऑइल घ्यायचं. जळक्या ऑइलमध्ये समजा 1 लिटर जळक्या ऑइलमध्ये 500 ग्राम सल्फर घ्यायचं. 98% सल्फर घ्यायचं. हे सल्फर काय करायचं, ते ऑइल असताना काळं जळका ऑइल काय करायचं, गरम करायचं. त्याला गरम केल्याच्या नंतर त्यात हा सल्फर टाकून द्यायचं. सल्फर टाकल्याच्या नंतर एक 15-20 मिनिट चांगलं उकळून द्यायचं. मग ते काय सल्फर थंड करायचं. थंड करायच्या नंतर आपण सुतळी घ्यायची. सुतळी कॉटनचा कपडा चालतंय किंवा सुतळी घ्यायचं. थंड झाल्याच्या नंतर बुडवायचं आणि शेतीच्या भोवताली राऊंड पूर्ण एक कुंट्या घ्यायचे. एवढेसे एक 2-2 फुटाचे कुंट्या करून भोवताली ते सभोवताली बांधायचे. सुतळी म्हणा किंवा कॉटनचा कपडा. ते बांधल्याच्या नंतर काय होतं, त्याचा एक प्रकारचा स्मेल येते. स्मेल म्हणजे डुकरासाठी ते याच्यासाठी असते, विरोध असते. ते स्मेल आल्यामुळे ते डुकराचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त होत नाही, बिलकुल येतच नाही. एक वेळ झालं ना, ते स्मेल आलं की ते लगेच धावून बाजूला निघून जाते. त्यामुळे त्याचा त्रास खूप कमी होते. एक वेळेस आपण अवश्य वापरा. धन्यवाद.